की कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी व शाहू आघाडीची अनपेक्षित युती याबद्दल मी सर्वांची माफी मागतो। पण मुश्रीफ साहेबांची सत्ता या शहरावर राहावी। 4 वाजता उद्या मटकरी हॉलमध्ये मी व श्री समरजित गाडगे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका व पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत। ती का पहिल्यांदा झालेली नाही, इतिहासाची पुनरावृत्ती हिस्ट्री रिपीट्स झालेली आहे। देर आहे दुरुस्त आहे अशा पद्धतीने झालेलं आहे। कागल शहर नगरपालिकेच्या निवडणुकीचा शेवटचा दिवस होता आणि या ठिकाणी गेले अनेक दिवस या संदर्भात चर्चा सुरू होत्या। अनेक लोकांनी आपल्या भावना इच्छा व्यक्त केल्या होत्या नगराध्यक्ष पदासाठी, नगरसेवक पदासाठी। आणि यामध्ये आज अनपेक्षितपणे आज आपली नामदार मुश्रीफ गटाची आणि श्री समरजित गाडगे यांच्या गटाची शाहू आघाडीची आज या ठिकाणी युती झालेली आपण सगळ्यांना समजलेला आहे। आणि अशा वेळी अनेक लोकांना आश्चर्य वाटलं, अनेक लोकांना याबद्दलची 2 दिवस कुणकुण थोडीशी लागली असावी बापू। पण या निमित्ताने कागल शहरामध्ये एक विकासाचं बापू म्हणले की रोल मॉडेल या ठिकाणी व्हावं। कागल तर विकासासाठी सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुढं आहे, एक रोल मॉडेल व्हावं आणि या ठिकाणी ही संधी या निमित्तानं देण्याचा प्रयत्न पार्टीने केला। मी निश्चितपणे सांगतो की माझ्या वडील असतील, माझे काका काकी सगळे कुटुंब आणि आम्ही हे सातत्यानं ही सगळी पालखी वाहण्याचं काम सातत्यानं आम्ही कागल शहरामध्ये तालुक्यामध्ये करत आलेलो आहे। आणि अशा वेळी मी आभारी मानतो नामदार मुश्रीफ साहेबांचं आणि सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी सर्व कार्यकर्त्यांचं की संधी या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसनं माझ्या पत्नीला दिली। मी या ठिकाणी सौरभ पाटीलचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी वहिनीसाठी, आमचा सौरभ कार्यकर्ताच आहे आणि वहिनीसाठी त्यांनीही इच्छा व्यक्त केलेली होती। पण सगळा प्राप्त परिस्थिती बघून साहेबांनी हा निर्णय घेतलेला असावा आणि म्हणून याच्यामध्ये दुजावर कार्यकर्त्यांच्या जीवावर संघटना चालते। आपण कार्यकर्त्यांच्या जीवावर ही पार्टी आहे आपली आणि अशावेळी अनेक लोकांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यामुळे ह्यातले घालमेल करून तिकीट देत असताना मुश्रीफ साहेबांचा किती त्रास झाला आहे तुम्ही जवळ आम्ही बघितलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली आणि यामध्ये आता युती झाल्यानंतर काही आपल्याला मर्यादा पण या निमित्ताने येतील। पण मुश्रीफ साहेबांची सत्ता या शहरावर राहावी ही भूमिका या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेतलेली आहे। या निमित्ताने मी सांगतो की युती का पहिल्यांदा झालेली नाही, मागं पण 2011 साली कैलासवासी विक्रमसिंग गाडगे साहेबांची आणि मुश्रीफ साहेबांची त्यावेळी कागलमध्ये युती झालेली होती आणि युतीतनं आपण ही निवडणूक त्यावेळी लढवलेली होती। आता बरंचसं पाली पुलाखालनं वाहून गेलेलं आहे आणि अशावेळी मुश्रीफ साहेबांचं जे स्टेटमेंट आलं त्यामध्ये ते म्हणले की कार्यकर्त्यांना धक्काही बसेल। मी थोडंसं वाचून दाखवतो त्यातलं की कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी व शाहू आघाडीची अनपेक्षित युती। नामदार मुश्रीफ साहेब यांचे स्पष्टीकरण, कागलच्या निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीत अनपेक्षितपणे युती झाली। नामदार मुश्रीफ साहेब यांनी या अनपेक्षित युतीबद्दल आपला खुलासा पत्रकाद्वारे केलेला आहे। मुश्रीफ साहेबांनी या पत्रकामध्ये म्हणलेलं आहे की आज राष्ट्रवादीने शाहू आघाडी कागलमध्ये आघाडी झाली। इतकी घटना अनपेक्षित घडली की प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य कार्यकर्ते, संघटना यांच्याशी मला सल्ला मसलत न करता आली, याबद्दल मी सर्वांची माफी मागतो। अनेक त्यांनी खुलासा केलेला आहे या तालुक्याच्या विकासासाठी विनाकारण सुरू संघर्ष थांबवण्यासाठी आणि जनतेला भरभरून कशी देता येईल यासाठी ही युती झालेली आहे। त्यामध्ये कुठला दुसरा हेतू नाही। 4 वाजता उद्या मटकरी हॉलमध्ये मी व श्री समरजित गाडगे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका व पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत। कागल तालुक्यात अशी आघाडी पहिल्यांदा झालेली नाही, इतिहासाची पुनरावृत्ती हिस्ट्री रिपीट्स झालेली आहे। टोकाचा संघर्ष सुद्धा त्यावेळीच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठी व जनतेच्या कल्याणासाठी आघाड्या केलेल्या आहेत। कैलासवासी शामराव भिवाजी पाटील बापूजी, कैलासवासी मंडलिक साहेब, कैलासवासी विक्रमसिंग राजे, मी स्वतः व माजी आमदार संजय बाबा गाडगे हे सगळे या तालुक्यामध्ये नेते आहेत। येऊन कागलला तालुक्याला जिल्ह्याचे राजकारणाचे विद्यापीठ का झाले समजू शकेल। परंतु यामध्ये ईडीची एक दुर्दैवी कडवी भावना ईडीबद्दलची कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणे साहजिक आहे। चर्चांती आपल्याशी बोलून त्याचा संभ्रम व गैरसमज दूर झालेला आहे। देर आहे दुरुस्त आहे अशा पद्धतीने झालेला आहे। आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की आघाडी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नगराच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणताना आपण सर्व जीवाची रान करू।
बाकी सर्व पत्रकार परिषद मन मोकळे करू अशी साहेबांनी यामध्ये भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे.